जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार, वेगवेगळ्या विषयावरचे त्यांचे मत, त्यांचे विचार, त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण बघत असाल की आता 26 नोव्हेंबर आहे आणि 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस. आणि संविधान दिवसाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मान्यवरांचे मत, त्यांचे विचार, त्यांचे प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. एक निवेदन आहे की अद्याप जरी आपण जागृती न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे असेच वेगवेगळे समाज प्रबोधनाचे विषय आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आपण आता विषयाकडे वळूया. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आणि संविधान दिवसाच्या निमित्तानं जे आपण बघतो आहे की आज संविधान दिवसाला ह्या 71 वर्ष झालेली आहेत. आणि 71 वर्षाच्या काळामध्ये आपण बघतो आहे की संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झालेली नाही. संविधानाची अंमलबजावणी का झाली नाही, ती कशी करता येईल, किंवा 70 वर्षाच्या काळामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत संविधानाच्या संदर्भातली माहिती पोहोचणं गरजेचं होतं, तीही पोहोचवली नाही. ती का पोहोचवली नाही, ती कशी पोहोचू शकतो, या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा सर. भारतीय संविधान लागू होऊन जवळपास 70 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि या 70 वर्षाच्या काळामध्ये आजही भारतीय संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही. तर काय कारण आहेत ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी अद्याप होत नाही, किंवा ती भारतीय संविधानाची अंमलबजावणी व्हावी यासाठी काय करायला पाहिजे सर, आपण काय सांगाल? जगामध्ये कुठलंही संविधान कुठल्याही राष्ट्राचं जरी आलं तरी ते पूर्णपणे त्या ठिकाणी लागू होईलच असं नाही आहे. संविधान असलं तरी काही ठिकाणी बदल घडतात, क्रांती घडते, काही ठिकाणी विद्रोह घडतो, ते सगळं बदलत असतं. आपल्या देशामध्ये जे संविधान लागू झालं ते एका अर्थानं या सर्व जगापेक्षाही वेगळं आहे. इतर देशामध्ये त्यांची जी विधानं आहेत, त्यांचे जे कायदे आहेत, त्याच्यामध्ये कधीकधी सत्तेतील जे सत्ताधारी आहेत त्यांचा विचार, धर्मगुरू आहेत त्यांचा विचार, आणि जे अत्यंत बलदंड आहेत त्यांचा विचार त्यांच्यामध्ये येत असतो. हे संविधान कुणी एका माणसानं लिहिलेलं नाही आहे. लिहिलेलं नाही याचा अर्थ असा की हे काही ग्रंथ लिहायला कोणाला दिला नव्हता की हे लिहून द्या. ही संविधान सभा तयार होऊन वेगवेगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये भाग घेऊन खूप चर्चेनंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं हे अप्रतिम संविधान आहे. याचं कारण आहे की सगळ्या विषयाची जाण असलेला मनुष्य, मग तो कायदा असो, मग ते विज्ञान असो, धर्म असो, संस्कृती असो, भाषा असो, अर्थशास्त्र असो, या सगळ्यांचा जाणकार याच्यावरती असल्यामुळे प्रत्येक कलम, प्रत्येक गोष्ट ही तपासून तावून सुलाखून घेण्यात आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, हे संविधान कुणीतरी कुणाला देत आहे असं नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट जी आपल्या संविधानाच्या प्राथमिक याच्यामध्ये घातलेली आहे, प्रथम ज्याला स्थान मिळालेलं आहे, ती आहे आम्ही भारतीय लोक स्वतःप्रती अर्पित करीत आहोत. हे कुठल्या देवानं दिलेलं, हे कुठल्या नेत्यानं दिलेलं, हे कुठल्या वेगळ्या अर्थानं कोणीतरी देऊन टाकलं असं नाही आहे. हे भारताच्या लोकांनी भारताच्या स्वतःप्रत अर्पित केलेली ही घटना आहे, हे संविधान आहे. हे का करावं लागलं याचं कारण आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे आपला, मी नेहमी हिंदीमध्ये एक वाक्य म्हणत असतो की आत्तापर्यंतच्या भारताचा प्रवास कसा झाला. पहिला झाला राज से स्वराज तक, म्हणजे इंग्रजी राज्य, ब्रिटिश राज्यापासून तर स्वराज्यापर्यंत.
पण दुसरी एक मोठी चळवळ जी आहे, दुसरं एक मोठं आंदोलन जे आहे, जे आंदोलन खूप वेगळ्या अर्थानं चालू होतं, समाजसुधारकांच्या महापुरुषांच्या शिकवणीतून जे समतेचं तत्त्वज्ञान होतं, जे समतेचं तत्त्वज्ञान पसरलं होतं, त्या समतेच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेलं जे आंदोलन होतं, त्याला मी म्हणत होतो विधिविधान से संविधान तक. विधिविधान से. याचं कारण असं होतं की हजारो वर्ष भारतीय जनता ही कुठल्या कायद्याला मानते? एक तर विधीनं केलेलं आहे ते, विधात्यानं केलेलं आहे ते, म्हणजे कुणीतरी वरून केलेलं आहे, आकाशातील ईश्वरानं तयार केलेलं आहे ते मानायचे, त्यांचा हुकूम मानायचा. रूढीनं, धर्मानं, वेगवेगळ्या अविचारानं ही माणसं कुठल्याही समान कायद्यावरती, समान भूमिकेवरती नव्हती. प्रत्येक ज्याप्रमाणे समूह असतात, टोळ्या असतात, त्यांचे त्यांचे वेगळे धर्म, जाती जमातींचे वेगळे धर्म, त्यांच्या मागण्या वेगळ्या, त्यांचे देव वेगळे, आणि प्रत्येकाला सांगण्यात आलेलं आहे की या जीवनातलं जे तुझं दुःख आहे, ते दुःख जे आहे ना, हे वरून आलेलं आहे, हे दुःख मागून आलेलं आहे. माणसाला दुःखापासून मुक्ती हवी आहे. या देशामधल्या अन्याय अत्याचारापासून त्याला मुक्तता हवी आहे आणि रूढी परंपरेच्या दुष्ट विचारापासून त्याला मुक्ती हवी आहे. हा मुक्तीचा विचार ज्या महापुरुषांनी केला, त्या सर्वांचं एक एकत्र सारभूत जे आहे ते बाबासाहेबांच्याकडे साठवलेलं होतं. आणि त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांची मतमतांतरं घेऊनही याला सर्वांच्या पेक्षा निरपेक्ष, धर्मनिरपेक्ष आपण म्हणू शकू, ती जी निरपेक्षता आहे, निरपेक्षता याचा अर्थ असा की कुठलीही तुमची गोष्ट त्याच्यामध्ये सत्तेमध्ये, शासनामध्ये येणार नाही. आता काय झालेलं आहे, संविधानानं सगळं सांगितलेलं आहे की सर्वांना समभाव केला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही जे म्हणता अंमलबजावणी का झाली नाही? ज्यांच्या हातामध्ये आत्तापर्यंत सत्ता होती, सत्तेची साधनं होती, सत्तेची केंद्र होती, किंवा जे सत्तेसाठी बदलणारे होते, ज्यांनी आपल्या सगळ्या सेवा सत्ताधाऱ्यांना बहाल केल्या, अशी जी विद्वान मंडळी आहेत, यांचंसुद्धा एक काम असं होतं की त्यांना दुःख झालेलं आहे की ही सत्ता लोकांच्यापर्यंत जावी, खऱ्या अर्थानं जनतेने जनतेला सत्ता द्यावी, हे कसं शक्य आहे? मग आमचं काय? आणि म्हणून वेगवेगळ्या मार्गानं त्यांनी आपली सत्ता, ज्याला आपण गुप्तपणे म्हणतो, ज्याला आपण मागील दारानं म्हणतो, ज्याला आपण म्हणूया की चोरून म्हणतो, त्या अर्थानं आपले विचार त्या ठिकाणी ठेवले, मनात ठेवले आणि शक्यतो दाखवायचं नाही, असं करीत करीत अंमलबजावणी होऊ द्यायची नाही. दाखवायचं तत्त्व फार चांगलं आहे, घटना बाबासाहेबांनी तयार केलेली आहे, त्यांना आम्ही वंदन करतो, बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करायचं, परंतु त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे, जे समाज कसा चालावा याची, त्याबद्दलची आतापर्यंत आपल्याला सवय नव्हती. खेड्यापाड्यामध्ये, विशेषतः भारतातल्या सर्व खेड्यापाड्यामध्ये काही वर्चस्वपूर्ण जाती, दबंग जाती असं त्याला म्हणूया, त्यांचं वर्चस्व होतं आणि ते अबाधित ठेवू इच्छित होते. ते तात्पुरते एखाद्या पक्षात गेले, विचारात गेले, कुठून निवडूनही आले,
पण ती स्थिती जी त्यांच्या मनामध्ये होती की आपल्या सत्तेखाली, आपल्या दबावाखाली ही माणसं पाहिजेत आणि ही माणसं मुक्त व्हायला नकोत, हे पाहणं त्यांना फार जड गेलेलं आहे. पण आपण जसं असं म्हणतो की 70 वर्षामध्ये काहीच झालं नाही, असं नाही आहे. 70 वर्षामध्ये अनेक घटना घडल्या, 70 वर्षामध्ये अनेक परिवर्तनं झाली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झाली, आपली काही महत्त्वाची माणसं आली. आणि बाबासाहेब जेव्हा म्हणत असत की तुम्ही सत्ताधारी व्हा, तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासन करायचं आहे, हे कशाकरता म्हणत होते की अरे शासन करण्याकरता मी तुम्हाला संविधान देणार आहे आणि म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की याच्यासाठी तुम्हाला तिकडे जायचं आहे. तुम्हाला फक्त या देशामध्ये मौजमजा करायला, जगायला, याच्यासाठी मी सगळं केलेलं नाही आहे. मी सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्ही मुक्त व्हावं आणि आपल्याही लोकांना मुक्त करावं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याकरता त्यांनी ते संविधान दिलं. पण हे करत असताना त्यांनी जे दुर्बल घटक होते त्यांच्याशी न्याय करण्याचा सगळा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांना न्याय करून आत्तापर्यंत जो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो दूर करून ते कसे मूळ प्रवाहात, या सगळ्या जीवनाच्या चांगल्या प्रवाहात येतील, असा प्रयत्न त्या घटनेद्वारे केला. आता स्वतः बाबासाहेबांनी एकदा सांगितलं की एखादी विचारधारा, एखादी विधी, एखादा कायदा आणि एखादं संविधान हे अंमलात आणायचं असेल तर त्याच्यामागे त्या समाजाची नेतृत्व करणाऱ्यांची इच्छाशक्ती लागते. आणि हे जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत, ही नेतृत्व करणारी मंडळी त्याच्यामध्ये एका अर्थानं अशी पाहिजेत की त्यांच्या मनामध्ये करुणा असून ते सर्वांना समान लेखणाऱ्या विचाराचे असले पाहिजे. पण स्थिती अशी झालेली आहे की संविधान तर मिळालं, पण आत्तापर्यंतच्या ज्या विधानात ते चालत होते, आत्तापर्यंत ज्या कायद्यानं चालत होते, त्या कायद्याचा अंमल त्यांच्या डोक्यावरती बरीच वर्ष आहे. जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीवर गंज चढला खूप जुना असतो तर तो त्वरेनं नाही निघत, त्याला अगदी रॉकेलमध्ये बुडवावं लागतं, त्याला खूप घासावं लागतं, तेव्हा कुठे तो गंज निघतो. तेव्हा आपल्या या सगळ्या ज्या काय म्हणतात आंदोलनं चालू आहेत, आपले विचार चालू आहेत, आपला लढा चालू आहे आणि आपण जो वेगवेगळ्या मार्गानं सगळ्या ठिकाणी लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्या संविधानाची ओळख करून देतो आहोत, हा एक फार महत्त्वाचा भाग आहे की ती जी विषमतेची माथी आहेत ती मागे राहावीत आणि समता जाणणारी जी मंडळी आहेत ती सत्ताधारी व्हावीत. बरेच वर्ष काय झालं की एक मध्यम मार्ग मानणारी सत्ताधारी मंडळी होती, त्यामुळे सामान्यतः ते फारसं काम करायचे नाहीत, पण निदान विरोधी नसायचे. ते हो म्हणायचे, ते काय म्हणायचे ठीक आहे करतो हा वा बाबासाहेब करतो. उशीर करायचे, कदाचित मनातून कमी करायचे, पण ते भाग होतो त्यांना करणं. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी जी आपली माणसं आहेत ते काही ना काही जाऊन सांगतात की इथे बाबासाहेबांचा पुतळा उभा केला पाहिजे, इथे आम्हाला अमुक करून द्या, इथे आम्हाला हे शिक्षण संस्था करून द्या. हा जो सगळ्यात मोठा विचार जो जागृतीचा झाला, त्यामुळे ते माघार घेत होते आणि करीत होते. पण होता होता कसं झालं की ज्याला म्हणतात की पूर्णतः सबळ माणसं घटना राबवण्याची जेव्हा नव्हती, तेव्हा बाकीच्या लोकांनी पोखरून टाकलं आणि पुन्हा
प्रत्येक ठिकाणी मनुवादी विचारांची मंडळी शिरली आणि त्यामुळे संविधानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होतो आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की भारतीय संविधानाची अंमलबजावणी जे सत्तेवर लोक होते ते मनातून करत नाहीत, आणि आता तुम्ही म्हणालात की भारतीय संविधान अशा म्हणजे लोकांच्या हातामध्ये आहे की ते बुडवण्याच्या मार्गावर आहेत ते. आणि आपण बघितलं असेल की 26 ऑगस्टला या लोकांनी भारतीय संविधान जाळलं. तर तुम्ही आता काँग्रेसच्या काळामध्ये भारतीय संविधानाची म्हणावी तशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही किंवा ते मनातून करत नव्हते, आणि आत्ता तर संविधानच जाळलेलं जाते. या दोन्ही घटनांकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे, दोन्ही घटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक असा आहे की सम्यक दृष्टिकोन आपला असला पाहिजे. या अर्थानं सम्यक असला पाहिजे की काही गोष्टी ज्या आत्ता घडत आहेत त्या पूर्वी कधी घडल्या नाहीत. मी काय म्हणालो की जी सत्ताधारी मंडळी होती ती मनातून फारसं करायची नाहीत, पण काही वेळेला करायला भाग पाडत असू, आपण करायला भाग पाडत असू. बाबासाहेब म्हणजे असताना जे जे त्यांना करता येणं शक्य आहे ते करीत होते. आणि मी मागच्या पिढीतल्या नेतृत्वाची, पुढाऱ्यांची आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या पिढीचे जे नेते होते ते एकमेकांच्या विरोधी बोलायचे, एकमेकांच्यावर टीका करायचे, पण ते आतून एक होते. कारण आतून एक असल्याशिवाय आपल्या सगळ्यांची प्रगती करता येणार नाही हे त्यांना माहीत होतं. ती टीका ते वरून करायचे, पण आतून ते म्हणायचे की नाही हे झालं पाहिजे. म्हणून ही माणसं जी आहेत, नेतृत्व जे आहे त्यावेळेचं आपलं, हे एकमेकांना मदत करायचे. आता उलट झालं, आता वरून एक होतात आणि आतून एकमेकांचा द्वेष करतात. पूर्वी वरून टीका करायचे पण आतून ते एकमेकांना मदत करायचे. हा मोठा फरक या सगळ्या ह्याच्यातला मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की बाबू जगजीवन राम आणि बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांना माहिती आहे की हा मोठा झाला तर माझ्याही याला मोठेपण मिळेल, मी आंदोलन केलं तर याला मोठेपण मिळेल. आणि बाबूजींनाही माहीत होतं की बाबासाहेब गर्जना करतील तर हे मला पुढे काहीतरी देतील, कारण त्यांच्या गर्जनेवरती ते घावायचे की अरे आपल्याकडचा मोठा करा. आणि मग बाबासाहेबांनी यांच्यामधला एक असा मानसिक भाग ज्याला आपण म्हणूया असा होता की आपल्या लोकांची प्रगती करायची ना, आपण तिकडे भांडू पण इकडे आपण मदत करू. त्यामुळे ज्या ज्या खात्यात बाबूजी मंत्री होते आपली खूप माणसं त्यांनी ज्यामध्ये ही करून घेतली. आणि आज जो सगळा उत्तर भारतामधला जो माणूस आहे तो फार प्रखर आंबेडकरवादी आहे, पण त्यांना काही बाबू जगजीवनरामचा विचार किंवा त्यांनी काही वेगळं काम केलं असं नाही, पण त्या ठिकाणी तो गेल्यामुळे त्याला बाबासाहेब कळायला लागले आणि त्या अर्थानं मग त्याला संविधान कळायला लागलं, कारण त्या ठिकाणी एकदा त्याला जागा मिळाली. बाबासाहेबांनी साध्या माणसाला महत्त्व दिलं, साध्या साध्या माणसांना जागा दिली, यांनासुद्धा प्रेम दिलं. ते जेव्हा अपघात झाला बाबू जगजीवनरामना, बाबासाहेब त्यांना पाहायला गेले. हे कारण कसं आहे की ती माणसं मोठ्या अर्थानं सगळा विवेक विचार असा मनात ठेवीत होती. आता तर सत्ताधारी पक्षाची माणसं कुठेही कशाबद्दलही काहीही बोलत आहेत आणि केवळ बहुमत आपल्याकडे असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपलं कुणीच काही करणार नाही. फक्त बहुमत हे महत्त्वाचं नसतं, तर ज्या दिशेनं आपल्याला जायचं आहे ती दिशा महत्त्वाची असते. आणि ती दिशा उलट दिशेनं जर चालली तर ती धोकादायक होते. लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की आपण ज्या दिशेकडून निघालो त्या दिशेकडे परत जायला नको, आता आपण पुढेच जायला पाहिजे. आता आपल्याला माहिती की काही आशादायक चित्र अशी आहेत की बाबासाहेबांच्या कुठल्याही याला, बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाला कोणी विरोध करत नाही. विरोधीच्या विरोधी मनुष्य बाबासाहेबांचेच कोटेशन वापरतो. यांचे प्रवक्ते कुठलेही असले तरी बाबासाहेबांचं कोटेशन वापरतो.
ओवेसीसारखा मनुष्य देखील म्हणतो की मला फक्त एकच नेता आवडतो, तो बाबासाहेब आवडतो. हे म्हणण्याचं कारण असं आहे की संविधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यातून बाहेर जाता येणार नाही हे कळल्यामुळे ती माणसं बाबासाहेबांचंच कोटेशन वापरतात. हे सगळे लोक जरी वापरत असतील तरी ते मी आता जे म्हणालो की मी भारतीय संविधान जाळलं गेलं, हो. किंवा काही मंत्री म्हणतात की आम्ही हे संविधान बदलायला आलोय, बरोबर आहे. तर ते याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे कसं बघायचं म्हणजे हे चुकीचंच आहे. जी माणसं ही बदलायला निघालेली आहेत त्यांना बदलणं आपलं काम आहे आणि हा बदल घडवून येणं हे लोकांचं काम आहे, ते सामान्य माणसाचं काम आहे आणि ही जागृती करणं फार महत्त्वाचं आहे. आमचे एक मित्र आहेत पगारे म्हणून, ते खूप शिकलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा पदव्या धारण केल्या, पण सर्वात महत्त्वाचं त्यांनी संविधानाविषयी एक संस्था काढलेली आहे आणि त्यांनी शासनाला कळवलेलं आहे आणि खूप जोर लावलेला आहे की शाळा कॉलेजमधून देखील संविधानाची शिकवण द्यावी आणि हा विषय ठेवावा, संविधान हा विषय ठेवावा आणि प्रत्येक ठिकाणी प्रास्ताविकाची परत ज्याला आपण म्हणतो ते जे शिलालेख आहे तो लावावा. आणि आपण पाहतो आहोत की आत्ता लोकांना कळायला लागलं की संविधानाची प्रस्तावना काय आहे, तेव्हा मोठमोठ्या ठिकाणी ते लावायला लागलेले आहेत, करायला लागलेले आहेत आणि संविधानाचा प्रचार करणं फार महत्त्वाचं आहे. मी परवा राजस्थानच्या एका कार्यक्रमाला गेलो, 4 संस्थांनी मिळून कार्यक्रम केला होता, पण त्यांनी पुरस्कारादाखल 200 लोकांना पुरस्कार मिळाले. काय द्यावं? बाबासाहेबांचं चरित्र आणि संविधानाची प्रत आणि एक बाबासाहेबांचं चित्र. ज्यावेळी ज्या लोकांच्या तोंडातून कधी बाबासाहेब निघत नव्हते त्या लोकांनी जेव्हा हे ठरवलेलं दिसलं आणि माझ्या हस्ते ते केलं त्यावेळी मला फार आनंद झाला. आमच्या एका नातेवाईकानं तर त्याच्या घराचं नाव जयभीम ठेवलं मोठं. आणि हे कशा करता की त्यांना जीवन मिळालं, संधी मिळाली. आता कमी लोकांना मिळाली, ती जास्त लोकांना मिळावी याच्याकरता प्रयत्न करणं आणि संविधानाची जागृती करणं. हे संविधान हे सर्व धर्मग्रंथापेक्षाही आणि पारायणापेक्षाही हे फार मौलिक आहे. हे प्रत्येकाच्यासाठी आहे, हे एका धर्मीयासाठी नाही. आणि यामुळे आमचे एक मित्र आहेत वाशीला, ते प्राचार्य आहेत, त्यांनी खरंच असं ठरवलेलं आहे की आता लोक धर्मग्रंथाचे पारायण करतात. ते म्हणे अमुक ठिकाणी याचं पारायण झालं, तर म्हणे आता मी असं ठरवतो आहे की 1 महिना सगळ्या विद्यार्थ्यांनी संविधानाचं पारायण करावं. हे म्हणे कसं तरी वाटेल तुम्हाला, पण माझी अशी धारणा आहे की लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या कराव्या. जसं लोकनाट्य वापरून कोणी काम करतं, तसं विद्यार्थी वापरून कोणी काम करतं, कोणी काव्य म्हणून काम करतं, कविता म्हणून संविधानाचं गौरव करतो, तसं वेगवेगळ्या मार्गानं कीर्तन करीत. हे काही कुणाची संपत्ती नाही आहे की हे मीच केलं पाहिजे. नाटक हे आमचंच आहे, अमुक गोष्ट ही आमचीच आहे, कीर्तन हे आमचंच आहे. आमचे एक मित्र आहेत हिवाळे, ते दत्ता हिवाळे खूप चांगलं कीर्तन करतात आणि सत्यशोधकी कीर्तन करतात आणि त्यातून संविधान सांगत असतात. तर हा जो एक मोठा भाग आपल्याला करायचा आहे, तर संविधान दिवशी निदान सगळ्यांनी एक प्रतिज्ञा करावी की या संविधानाचा जो समतेचा, लोकांच्या हिताचा, जनतेचा विचार आहे आणि जो जनतेने स्वतःप्रत अर्पित केलेला आहे तो सगळीकडे जाऊन यातून एक खऱ्या अर्थानं क्रांती घडावी, सगळ्यांना चांगलं जीवन मिळावं आणि भारतीय जनता सुखी व्हावी. या ठिकाणी ज्यांना आतापर्यंत कधी काही मिळालं नाही त्यांना सगळं मिळावं आणि सामान्य माणसाला देखील आपण संरक्षित आहोत ही घटना आपलं संरक्षण करील याची खात्री वाटावी, एवढा प्रयत्न आपण करावा असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण जागृती न्यूजच्या या माध्यमातून आपण लोकांना संविधानाच्या संदर्भामध्ये म्हणजे संविधानाची जागृती कशी केली पाहिजे आणि लोक कसे करतात, कीर्तनातून झाली पाहिजे, कवितेतून झाली पाहिजे, नाटकातून झाली पाहिजे आणि हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.